मुंबई ग्राहक पंचायतीच्या नव्याने सुरू झालेल्या पॉडकास्ट ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपला पहिला पॉडकास्ट जो झाला त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. सगळ्यांचे कॉमेंट्स खूप सुंदर आलेत आणि आम्हाला अनेक फोन आले, मेसेजेस आलेत आणि आपला कार्यक्रम हा सगळ्यांना आवडलेला आहे हे त्यांनी अगदी कळवलेलं आहे. काही सूचनाही केलेल्या आहेत, त्याचा आपण नक्की दखल घेतलेली आहे आणि आपण त्याच्यावर सुधारणा आणि त्यांच्या सूचनांवर काम नक्की करणार आहोत. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या पॉडकास्टला चांगली प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिला. मंडळी, आजचा आपला विषय आहे रेरा कायदा. रेरा कायदा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला 1 मे 2016 पासून सुरू झाला आणि त्याचं अंमलबजावणी ही 1 मे 2017 पासून सुरू झाली. पण जेव्हा कुठलाही कायदा आपण म्हणतो तर तो काही सहज असा एक आला आणि सुरू झाला असं नसतं. त्याच्या पाठीची एक खूप छान कहाणी असते आणि आज त्या पडद्यामागची कहाणीच आपण समजून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. आणि या कहाणीचे जे पटकथाकार आहेत, ज्यांनी हे सगळं अनुभवलेलं आहे, ते आपले ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आज इथे आलेले आहेत आणि ते ह्या सगळ्या पाठचा रेरा महाराष्ट्रामध्ये कसा आला, त्याच्यामध्ये ग्राहक पंचायतीचं योगदान काय होतं आणि काय काय त्यांना करावं लागलेलं आहे की आपल्याला आज ह्या रेरा कायद्याची फळं चाखायला मिळत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करते. सर, नमस्कार. नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांच्या विषयी प्रत्येकदा माहिती सांगायची म्हणजे त्याच्यात अजून वाढच करावी लागते. जसं मी मगाशी म्हटलं की या रेरा कायद्यावर त्यांचं खूप मोठं योगदान आहे. इथे महाराष्ट्रामध्ये रेरा कायदा मुंबई ग्राहक पंचायतीने आणला असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. तर हे कसं काय साध्य करता आलं? महाराष्ट्रामध्ये मोफा कायदा ऑलरेडी होता. तर मोफा कायदा असताना या नवीन कायद्याची गरज काय होती? आणि तेव्हा मला असं माहिती आहे की 2012 पासनं महाराष्ट्रातही काहीतरी कुणकुण होती की नवीन कायदा येणार आहे. तर ह्या सगळ्यांच्या बॅकग्राऊंड ची जी कहाणी आहे ती तुम्ही सुरुवातीला सांगा. खरं म्हटलं तर ही खूप मनोरंजक कहाणी आहे. कायदे कसे बनत जातात, त्याच्यात काय काय प्रक्रिया असते, त्याच्या मागचे कोण कलाकार असतात आणि जसे कलाकार असतात कधी कधी त्याच्यात मी म्हणेन व्हिलन पण असतात आणि अशा प्रकारे खूप ह्या गोष्टी घडत गेल्या. आता तू जेव्हा सुरुवातीला विचारलंस की मोफा कायदा असतानाही रेरा कायदा किंवा आणि काय काय घडामोडी होत होत्या, तर ही 2012ची कथा आहे. आणि त्यावेळेला महाराष्ट्र विधिमंडळाने विधेयक एक असं आणलं ज्याचं नाव होतं महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट बिल, की जे नंतर कायद्यात रूपांतरित होणार. हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे विधानसभेने आणि विधान परिषदेने एकमताने हे मंजूर केलं. आणि ही बातमी जेव्हा आपल्या वाचनात आली तर त्यावेळेला एक मनात पाल सुटली की 2012 हे साल जर का तू आठवत असशील तर त्यावेळेला केंद्र सरकारमध्ये सत्तारूढ आणि विरोधी पक्ष हे पूर्णपणे एकमेकांशी डोळ्यास डोळा देखील देऊ शकत नाही इतके तट पडले होते आणि खूप राजकीय विरोधाचं म्हणजे राजकारण होतं. अशा वेळेला तेच राजकीय पक्ष महाराष्ट्रात मात्र एखाद्या विधेयकावर त्यांची एवढी एकमत होऊ शकतं, याच्यात कुठेतरी डाल में काला आहे असं आपल्याला वाटलं आणि म्हणून आपण ते विधेयक पूर्णपणे ताबडतोब वाचलं आणि त्याच्यात भयंकर काही गोष्टी आपल्याला आढळून आल्या. आणि आता गंमत अशी होती की हे विधेयक तर सगळं राजकीय पक्षांनी संमत केलं होतं आणि ते आता राज्यपालांकडे जाणार होतं त्यांच्या स्वाक्षरीसाठी. पण मग तुम्ही जे सांगताय की ते विधेयक येऊ घातलेलं होतं, तर त्याच्यात अशा कुठल्या म्हणजे गोष्टी होत्या ज्या आपल्याला घातक वाटल्या किंवा त्या आपल्याला ग्राहकाभिमुख नव्हत्या? अशा अनेक तरतुदी ह्या विधेयकामध्ये होत्या. आता पहिलंच जर का एक तरतूद जर का सांगायची झाली
तर हे जे नवीन विधेयक होतं, महाराष्ट्र हाऊसिंग अँड रेग्युलेशन डेव्हलपमेंट बिल, त्याला विधेयक म्हणता येईल किंवा बिल इंग्लिशमध्ये, त्यातला एक पहिलाच प्रस्ताव होता की मोफा हा जो कायदा होता महाराष्ट्रात, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट, तो रद्द करण्याचा पहिला प्रस्ताव ह्या नव्या विधेयकामध्ये होता. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर मोफा कायदा रद्द होणार होता. एक दुसरी गोष्ट अशी होती, आणि ती जास्ती भयंकर होती, की ठीक आहे, मोफा कायदा जर का रद्द केला तर मोफामधल्या चांगल्या ज्या तरतुदी आहेत त्या नवीन कायद्यामध्ये येणं हे अभिप्रेत होतं. बरोबर. पण दुर्दैवाने तसं झालं नव्हतं. उदाहरणार्थ काय, की मोफा कायद्यामध्ये जिथे बिल्डर्सना त्यांनी समजा जर का घराचा ताबा दिला नाही किंवा घराचा ताबा देताना ग्राहकाची फसवणूक केली, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणलं नाही, सोसायटी फॉर्म केली नाही किंवा कन्व्हेन्स दिला नाही, तर अशा वेळेला मोफा कायदा हा ज्या तरतुदी होत्या त्याचं व्हायोलेशन केलं तर त्याला दंड आणि तुरुंगवासाच्या तरतुदी होत्या. त्या तरतुदी या नव्या बिलात काढून टाकल्या होत्या. म्हणजे त्यामुळे त्याला मोफा कायदा डायल्यूट करण्याचा हा प्रयत्न होता. त्याच्याही पुढे जाऊन हे जे नवीन विधेयक आलं, ह्या विधेयकात आणि काय केलं, की याची व्याप्ती त्यांनी संकुचित केली. ही व्याप्ती कशी संकुचित केली, की ह्याच्यातनं म्हाडाला वगळलं, त्याच्यातनं सिडकोला वगळलं, एसआरएला वगळलं. आता हे लक्षात घ्या की म्हाडा, सिडको आणि एसआरए हे राज्याचे सगळे विकासक म्हणेन मी, आणि ते देखील घरबांधणीचं काम करतात. जसे प्रायव्हेट बिल्डर्स करतात तसेच म्हाडा, सिडको आणि हे करतात. मग यांना या कायद्यातनं का वगळलं? आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्याच वेळेला केंद्र सरकारचं रेरा विधेयक 2011 हे संसदेपुढे होतं, आणि त्यामुळे आपण कंपॅरिझन केली की रेरा 2011च्या तरतुदी आणि महाराष्ट्राचं हे जे 2012चं विधेयक होतं नवीन येऊ घातलेलं, त्यातल्या तरतुदी ते जर का पाहिलं तर एकंदरीत असं चित्र दिसत होतं की महाराष्ट्राचं जे विधेयक आहे हे पूर्णपणे ग्राहक हितविरोधी आणि संपूर्णपणे बिल्डर धार्जिणं होतं. याची आणखी एक दोन उदाहरणं द्यायची झाली तर असंही सांगता येईल की याच्यातनं पुनर्विकास पूर्णपणे वगळला होता. अरे बापरे. त्याच्यानंतर सोसायटी केव्हा फॉर्म करायची, तर सोसायटी फॉर्म करण्याची नवीन तरतूद यांनी दिली होती की ज्या वेळेला तुम्ही 60% किमान 60% ग्राहकांना ओसी आल्यानंतर प्रवेश द्याल, त्याच्यानंतर तुम्हाला सोसायटी फॉर्म करण्याची तरतूद. त्यामुळे मुळातच जर का मी ओसी लांबवली तर त्यामुळे घर प्रवेश देखील लांबवला, आणि त्यामुळे एकंदरीत सोसायटी फॉर्मेशन करणं ही प्रोसेस देखील त्यामुळे आपसूक लांबवली जाते, आणि हे बिल्डरांच्या पथ्यावर पडण्यासारखी गोष्ट असते. कारण जर का सोसायटीच फॉर्म झाली नाही तर त्याच्यामुळे पुढची जी गोष्ट असते कन्व्हेन्स, तर कन्व्हेन्स देण्याची प्रश्नच येत नाही. तर त्यामुळे कन्व्हेन्सही लांबला. त्यामुळे बिल्डर्सच्या दृष्टीने हे सगळी गोष्टी होती. त्याच्यातनं आणखी एक गोष्ट होती, ती आणखी खतरनाक होती. ती अशी होती की कन्व्हेन्स नंतर काय, बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की राज्य सरकार वेळोवेळी या FSI मध्ये वाढ करत असते. ह्याच्यातली एक अत्यंत घातक तरतूद अशी होती आणि बिल्डर धार्जिणी तरतूद अशी होती की बिल्डरनी सोसायटी फॉर्म करून त्या सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स दिल्यानंतर देखील जर का राज्य सरकारने FSI वाढवला तर त्या FSI मध्ये ह्या बिल्डरला देखील वाटा मिळेल अशी तरतूद केली. आता खरं म्हटलं तर कन्व्हेन्स दिल्यानंतर बिल्डरचा संबंध संपतो, इव्हन जो लँड ओनर असतो त्याचाही संबंध संपतो, आणि ती पूर्ण मालकी हक्क हा सोसायटीकडे जातो. त्यामुळे अशा वेळेला जर का ॲडिशनल FSI आला, FSI वाढून मिळाला, तर त्याचा लाभार्थी किंवा त्याची लाभार्थी ही फक्त सोसायटी असू शकते, बिल्डर असू शकत नाही. पण अशा प्रकारे ह्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी होत्या, अशा अनेक तरतुदी सांगता येतील. आपण त्याच्याबद्दल खूप आक्षेप घेतला आणि त्याच्याबद्दल लेखी निवेदन हे आपण मग काय केलं की राज्यपालांना वेढलं, कारण राज्यपालांची स्वाक्षरी अपेक्षित होती. मग काय करायचं, म्हणून मग मुंबई ग्राहक पंचायतीने राज्यपालांची भेट मागितली. सुदैवाने आपल्याला ती भेट मिळाली आणि आपण त्यांना एक लेखी निवेदन दिलं. त्यांना दाखवून दिलं की रेरा कायदा येऊ घातलेला आहे, रेराचं बिल दाखवलं, ह्यांचं महाराष्ट्राचं बिल दाखवलं, आणि याच्यातल्या चांगल्या तरतुदी जर का आहेत रेरामध्ये, तर आम्ही सांगितलं होतं की हे बिल तुम्ही स्वाक्षरी न करता विधिमंडळाकडे परत पाठवा
आणि रेरामधल्या ज्या चांगल्या तरतुदी आम्ही तुम्हाला दाखवून देतोय त्या ह्याच्यात इन्कॉर्पोरेट करा. आणि तुमच्या ह्या बिलामधल्या ज्या घातक तरतुदी आहेत, ज्या ग्राहक हितविरोधी आहेत, त्या काढून टाका. अशा अनेक तरतुदी होत्या. आपण ते लेखी निवेदन दिलं होतं. सांगायची गंमत म्हणजे राज्यपाल महोदयांनी आपले सर्व मुद्दे मान्य केले. ते म्हणाले, तुम्ही जे बोलताय त्या ह्याच्यात मेरिट निश्चित आहे, पण माझे हात बांधलेले आहेत. कारण जेव्हा एखादं बिल सर्वपक्षीय एकमताने जिथे येतं, तेव्हा मी असं बिल परत विधिमंडळाकडे परत पाठवू शकत नाही. माय हँड्स आर टाईट, आय एम सॉरी. आणि अशा पद्धतीने तिथे काहीच न होता राज्यपालांनी शेवटी त्या बिलावर स्वाक्षरी केली आणि ते बिल दिल्लीला पाठवून दिलं पुढच्या प्रक्रियेसाठी, की जेणेकरून मग ह्या बिलावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी अपेक्षित होती. मग याच्यानंतर पुढचं पाऊल काय उचललं? पुढचं पाऊल आम्ही त्या बिलाचा पाठलाग करत गेलो आणि बिल दिल्लीला गेलं. आपण दिल्लीला गेलो अरे वा. आणि दिल्लीला आपण परत प्रतिनिधित्व केलं. हाऊसिंग मिनिस्ट्रीकडे गेलं जिथे बिल गेलं, होम मिनिस्ट्रीकडे गेलं, लॉ मिनिस्ट्रीकडे गेलं. जिथे जिथे हे बिल जाऊ शकत होतं तिथे जाऊन आपण आपला हा आक्षेप नोंदवला, की बाबा रेरा कायद्यातल्या तरतुदी, रेरा बिलामधल्या तरतुदी आणि ह्या बिलामधल्या तरतुदी बघा. त्याचं कंपॅरेटिव्ह चार्ट दिला आणि सांगितलं ह्याच्यात दुरुस्त्या झाल्याच पाहिजेत आणि आम्हाला हा कायदा नको आहे. आता हे होत करत करत गेलं आणि त्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो, की 2012 ते 2014 हे बिल रखडलं आपल्या ह्याच्यात. कारण त्यामुळे आपण ऑब्जेक्शन्स काढल्यामुळे शेवटी हाऊसिंग मिनिस्ट्रीने राज्य सरकारला पत्र पाठवून खुलासा विचारला, की ह्या सगळ्या मुंबई ग्राहक पंचायत असं 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 म्हणतंय, त्याच्यावर तुमचा खुलासा काय? याच्यात हे प्रकरण 2 वर्ष अडलं. या 2 वर्षात अनेक घटना घडल्या. रेरा कायद्याचं जे विधेयक 2011चं होतं, ते संसदेपुढे जेव्हा आलं, तर त्यावेळेला त्याच्यात परत बदल करण्यात आला आणि त्यामुळे ते 2011चं बिल हे आता 2013चं नवीन रिवाइज बिल आलं. आता त्याच्यातली परत गंमत म्हणजे तिथे देखील हे बिल थोडंसं डायल्यूट केलं गेलं आणि त्यामुळे मग आता आपली कंपॅरिझन झाली 2013चं रेराचं बिल आणि महाराष्ट्राचं विधिमंडळाचं जे दिल्लीला गेलेलं बिल होतं 2012चं. अशी ही कंपॅरिझन सुरू झाली. आपण परत त्याच्यावर प्रतिनिधित्व करत होतो. सुदैवाने 2015च्या सुमारास पार्लमेंटरी कमिटीकडे हे बिल गेलं 2013चं रेराचं आणि पार्लमेंटरी कमिटीने या विधेयकावर लोकांच्या सूचना आणि आक्षेप मागवले. ती संधी आपण साधली आणि मुंबई ग्राहक पंचाने त्याच्यावर 2013चं जे रेराचं बिल आहे त्याच्यावर आपल्या सूचना दिल्या, की याच्यात ह्या गोष्टी सुधारायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सुदैवाने पार्लमेंटरी कमिटीने याच्यावर जाहीर सुनावणी निश्चित केली मुंबईत. बऱ्याच ठिकाणी ते गेले. मुंबई, दिल्ली, कलकत्ता वगैरे, चेन्नई वगैरे अशा अनेक ठिकाणी गेले आणि अनेक ठिकाणाहून त्यांनी सगळ्यांचे काय काय आक्षेप आहेत, सूचना आहेत त्याची सुनावणी घेतली आणि अशा प्रकारे मुंबईत ही सुनावणी झाली 2 दिवसांसाठी. मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते परत मुंबई असा हा म्हणजे प्रवास होता. आणि जेव्हा मुंबईमध्ये तुम्हाला बोलावलं गेलं आपले संसदीय समितीपुढे, तेव्हा साधारणपणे कसं तुम्ही 3 मिनिटाचे चॅम्पियन आहात. साधारण कुठलाही विषय तुम्ही 3 मिनिटात व्यवस्थित मांडू शकता. इथे मला वाटतं तुम्हाला 10 मिनिटं बोलायला दिली हो, होती. मला हे आता सुरुवातीलाच आपलंच नाव आलं. हॉल भरलेला होता. जवळजवळ 20-21 खासदार या संसदीय समितीत होते आणि मला सांगण्यात आलं, की तुम्हाला 10 मिनिटं आहेत सगळ्या गोष्टी. आपल्याकडे जवळजवळ 20 सूचना होत्या. त्यामुळे म्हटलं आता 10 मिनिटात या 20 सूचना एक्सप्लेन करून सांगणं हे कठीण होतं. तरी पण म्हटलं आपण प्रयत्न करूया आणि मला सांगायला आवडेल, की आपली पहिलीच सूचना आपण मांडली आणि त्याच्यावर खासदारांचे प्रतिप्रश्न यायला सुरुवात झाली. अरे वा. काहींनी दाद दिली, काहींनी प्रश्न विचारले आणि अशा प्रकारे तो सिलसिला चालत गेला आणि हे सगळ्या 20 सूचना आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननी सादर केल्या आणि त्याला जवळजवळ 55 मिनिटं लागली. पण संसदीय समितीने दाद दिली आणि सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या अरे वा. आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच वेळेला सिग्नल मिळत होत्या, की ह्या आपल्या सूचना स्वीकारल्या जातील. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की शेवटी जेव्हा संसदीय समितीने जो रिपोर्ट दिला पार्लमेंटला, त्याच्यातल्या आपल्या 20 पैकी 18.5 सूचना मी म्हणतो. 18.5 का? तर 18 आणि 1 सूचना त्यांनी अर्धी मान्य केली. त्यामुळे 18.5 म्हणजे 20 मधल्या 18.5 ते 19 सूचना
या नवीन रेरा कायदा जो नंतर आला त्याच्यात आपण केलेल्या सूचना आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिफारस केलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पार्लमेंटरी कमिटीने, आणि आज ती रेरा कायद्यामध्ये शेवटचं कलम जे आहे 92वं कलम, त्याच्यात म्हटलेलं आहे की व्हेन रेरा कायदा विल कम इन टू इफेक्ट, महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट 2014 शॅल स्टँड रिपील्ड. म्हणजे ज्याच्यासाठी आपण हा सगळा अट्टहास केला होता की जो महाराष्ट्राचा कायदा आपल्याला रद्द करून पाहिजे होता, तो संसदीय समितीने मान्य केला. आणि इतकंच नाही, त्याची शिफारस संसदेपुढे गेल्यानंतर संसदेने कायदा करताना महाराष्ट्राचा कायदा हा रद्द केला. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जे एक एक लढत गेलो त्या ह्याच्यातनं आपल्याला महाराष्ट्राला हा रेरा कायदा लागू झाला. आणि जो महाराष्ट्राचा कायदा होता की फार अल्पयोजीवी ठरला दरम्यानच्या काळात ह्या संबंध प्रोसेसमध्ये. म्हणजे मला सांगायला आवडेल की तो प्रवास दिल्लीचा जो होता राष्ट्रपतींपर्यंतचा, ते 2014 नंतर 2014 मध्येच शेवटी केंद्र सरकारने, तत्कालीन सरकारने हं. 13 मध्येच तो राष्ट्रपतींकडे पाठवला. आणि राष्ट्रपतींनी त्या महाराष्ट्राच्या विधेयकावर किंवा बिलावर सही केली. आणि त्यामुळे ज्या कायद्याला आपण विरोध करत होतो विधेयकाला, त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. हे जे बिल होतं ते कायद्यात रूपांतर झालं. आणि त्यामुळे महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट हा कागदावर तरी अंमलात आला 2014 मध्ये. बर. मला वाटतं ही अशी पहिल्यांदाच घटना असेल की एखादी ग्राहक संस्था एका बिलावर काम करते, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो रद्दबातल करून घेते. ही अगदी वेगळीच एक ह्याची एक घटना तुला आहे. गंमत सांगतो मी की आपण हा सगळा म्हणजे 2012 ते 2000 जवळजवळ 16 पर्यंत, कारण 16च्या जरा आधी म्हणजे मेच्या आधी जरा हा कायदा हो. प्रत्यक्षात आला. पण हा संबंध जो काम केलं ह्याच्यात मला आवर्जून सांगावं असं लागेल की मला ह्याच्यात आपली मदत खूप झाली. ती म्हणजे माझी सहकारी वर्षा राऊत. तिने माझ्याबरोबर खूप प्रचंड अभ्यास केला याच्यात. आणि या दोघांनी मिळून आम्ही हे सगळं त्याचं पिंजून काढलं होतं अक्षरशः. आणि शेवटी ह्याच्यानंतर आम्ही ह्या सबंध मिशनला, हे म्हणजे 2012 पासून ते 2016 पर्यंत हे जे सबंध मिशन आमचं होतं त्याला आम्ही नाव दिलं होतं मिशन किल बिल. किल बिल. आता किल बिल ही मराठीतली किल बिल नाही, हे इंग्लिश मधलं किल द बिल. अरे वा. वी किल्ड द बिल. पण ते बिल ऍक्च्युली आपण किल जरी करू शकलो नाही तर तो बिल थोडंसं निसटलं आपल्या हातून. आणि त्याचा कायदा पण झाला. आणि महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट म्हणून तो 2014 साली जो आला तो आला. आणि त्याच्यानंतर रेरा आला आणि रेराने हा कायदा रद्द झाला. याच्यातनं आणखी एक झालेली गंमत ती म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं की ह्या कायद्याला आपला मूळ आक्षेप का होता महाराष्ट्राच्या, की त्यांनी प्रस्तावित केलं होतं की मोफा कायदा रद्द करा. आणि त्याच्यात प्रस्तावित होतं. त्यामुळे 2014ला हा कायदा झाला, त्यामुळे मोफा कायदा रद्द झाला होता. पण 2016ला जेव्हा रेरा कायदा आला त्यांनी महाराष्ट्र हाऊसिंग कायदाच रद्द केला. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कायद्यांनी जो कायदा रद्द झाला तो पुनर्जीवित झाला. आणि त्यामुळे मोफा पुनर्जीवित झाला. आणि त्यामुळे आज मोफा आहे आणि आज रेरा आहे. म्हणजे अशी ही छान सिच्युएशन म्हणजे मोफाचा पुनर्जन्मच झालेला. कारण बऱ्याच लोकांना हा संभ्रम आहे की मोफा रेरा आल्यानंतर मोफा अजून लागू आहे की नाही. काही लोक अगदी म्हणजे ठामपणे सांगतात की नाही, आता मोफाला काहीच स्टँड नाही आहे. तर हे खूप छान तुम्ही आता अधोरेखित केलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला आपल्याला मोफा पण आहे आणि रेरा पण आहे. याच्यातलं एक मला इथे सगळ्यांच्या माहितीसाठी सांगायला आवडेल की बरं, हा जो प्रश्न तू म्हणालीस तर बरोबर आहे की मोफा कायदा आहे की नाही शंका काढतात, विचारतात. आता याचं एक साधं उदाहरण देईल की मोफामधली एक जी तरतूद आहे जी रेरामध्ये नाही आहे ती कसली, ती म्हणजे डीम्ड कन्व्हेन्स. सेक्शन 11 मध्ये मोफामध्ये जी आहे. आणि त्याचा लाभ घेऊन आजही अनेक सोसायट्या आपलं जे बिल्डरनी कन्व्हेन्स दिलेलं नाही ते डीम्ड कन्व्हेन्सच्या द्वारे रजिस्ट्रारकडनं करून घेत आहेत. त्याला चॅलेंजेस झालेले आहेत, हायकोर्टमध्ये मॅटर्स गेलेले आहे आणि हायकोर्टने परत शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि त्यामुळे
मोफा जिंदा है हे अजूनही आपल्याला निश्चित सांगता येतं. नक्कीच, मोफा नक्कीच. जिंदा है. ओके. आणि त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहे. आता मला एक गोष्ट सांगायला आवडेल, ती म्हणजे रेरा कायदा आला, राज्याचा कायदा गेला, हं, म्हणजे सगळं झालं का? असं वाटलं असतं. हं. पण गंमत अशी आहे, की बिल्डर्स लॉबी जी आहे, ती इतकी सतर्क असते नेहमी आणि सहसा हार मानत नाही. त्यामुळे जरी आपण रेरा कायदा महाराष्ट्राला आणला आणि सगळं झालं, तरी आम्हाला माहिती होतं, की हे पुढे देखील काही इतकं सरळ वाटचाल नसणार. मग झालं काय, की रेरा कायद्याचे नियम. म्हणजे या नाटकाचा तिसरा अंक. बरोबर. आता तोही तितकाच मनोरंजक आहे. अरे वाह! आणि त्याची घटना अशी झाली, की रेरा कायद्याखाली नियम तयार होतात. हो. आणि याच्यात गंमत अशी आहे, की रेरा कायदा हा जरी केंद्र सरकारने केला, संसदेने पास केला, तरी त्याची अंमलबजावणी ही प्रत्येक राज्य सरकारवर सोपवली. सोपवली होती. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नियम प्रस्तुत केले. तिथे परत बिल्डर लॉबीचं वर्चस्व आपल्याला दिसलं. हं. आणि त्यांनी जे नियम प्रस्तुत केले होते, ते परत पाणी टाकलं आणि रेरा कायदा जितका डायल्यूट करता येईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तो इतका भयानक प्रयत्न होता, की काही ठिकाणी तर चक्क रेरा कायद्यातील तरतुदींना स्ट्रेट अवे विसंगत अशा तरतुदी ह्या नियमात करण्यात आल्या. कायद्यातलं एक तत्व असं असतं, की कायद्यातल्या तरतुदी आणि त्या कायद्याच्या खाली तुम्ही ज्या नियम करतात, त्या नियमाच्या तरतुदी ह्या त्याच्याबरोबरच कन्सिस्टंट असणं आवश्यक आहे. त्या त्याच्यासाठी कुठल्याही रेरा वाचायला हवा ना? आणि त्याच्यासाठी कुठल्याही विसंगत जर का रूल असतील, तर दे आर नॉट व्हॅलिड. बरोबर. आपण त्या सगळ्या नियमांचा अभ्यास केला आणि तुला आश्चर्य वाटेल, की रेरा कायद्यासाठी आपण पार्लमेंटरी कमिटीपुढे 20 सूचना केल्या. हं, इथे आपण किती ऑब्जेक्शन्स काढली माहिती आहे? हं. या नियमांच्या ह्याच्यात आपण 52 ऑब्जेक्शन्स काढली. 52. बापरे! आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, की हे असे नियम चालणार नाहीत, कारण हे पूर्णपणे परत बिल्डर धार्जिणे आणि ग्राहकांच्या हिताविरुद्ध आहे. हं. तशी लिस्टच आपण करून दिली होती. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि वर्तमानपत्रातनं ह्याला आपण वाचा फोडली होती. आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटेल, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली, चांगली दखल घेतली. आणि असंच एक दिवस मी इथे ग्राहक भवनवर बसलो होतो. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन आला, की तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याची सीएम सरांनी नोंद घेतलेली आहे हं. आणि त्यांचे जे एक स्पेशल ऑफिसर ऑन ड्युटी गौतम चॅटर्जी म्हणून, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते तुमचं सगळं काय जे म्हणणं आहे ते ऐकून घेतील. आणि त्याप्रमाणे मला त्यांचा नंबर देण्यात आला. मी मीटिंगमध्ये होतो आपल्याच ग्राहक पंचायतीच्या आणि म्हटलं मीटिंग संपल्यानंतर फोन करेन. पण कसं काय, ती मीटिंग चालू असतात 10 मिनिटातच मला गौतम चॅटर्जींचा फोन आला. आणि त्यांनी स्वतःच सांगितलं, की सीएम सरांनी मला सांगितलेलं आहे, की तुमच्या काही तक्रारी आहेत याच्याबद्दल, तर त्या ऐकून घ्या आणि तर आपल्याला केव्हा भेटता येईल, कुठे भेटता येईल वगैरे आम्ही मग सगळी चर्चा केली. आणि मग मी आणि गौतम चॅटर्जी सर हे आम्ही बसलो आणि म्हणजे मला हॅट्स ऑफ टू हिम, म्हणजे एक सनदी अधिकारी, अनुभवी. त्यांनी म्हणजे मला शिकण्यासारख्या याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी होत्या, की किती पट 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 52 मुद्दे होते हं. आणि त्यांनी ह्याची विभागणी अशी केली, की प्रत्येक ते सांगायचे हा मुद्दा वाच. त्याप्रमाणे जर का त्यांना पटला ओके, नाही पटला नो, आणि जर का काही विचार करायची आहे असेल तर ओके आय विल कन्सिडर. अशा 3 भागात करून अरे वाह! त्यांनी पहिल्याच बैठकीत आपले बरेचसे मुद्दे मान्य करून टाकले आणि काही मुद्दे नाही म्हणूनही सांगितले. त्याच्यावर परत आमचा वाद झाला. पण आणि त्यातले काही परत नंतर त्यांनी मान्य केले. पण अजूनही काही गोष्टी आमच्या ज्या होत्या आपल्या, त्या त्यांनी नाही मान्य केल्या. नंतर कधीतरी आपल्याला सुधारणा करता येतील म्हणून आपण सगळंच काही हट्ट असा घेऊन बसत नाही, की आमचं सगळंच मान्य करा. कधी-कधी अशा निगोशिएशन्समध्ये काही गोष्टी जेवढं मिळतंय तेवढं पदरात पाडून घ्यायचं असतं बरोबर. आपल्याला आणि त्याच्यानंतर पुढे जायचं असतं. त्याप्रमाणे आपण केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो, की म्हणजे नुसतं रेरा कायद्यामध्ये नाही, तर रेरा कायद्याच्या अंतर्गत राज्याने केलेले जे नियम आहेत, रूल्स ज्याला म्हणतो आपण, त्या रूल्समध्ये देखील मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहकांचं हित कसोशीने जपलं जाईल
याची आपण खबरदारी घेतलेली आहे. राज्य सरकारने त्यांची बंधनं असतात आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर दुसरीकडनं पण प्रेशर असतं. त्यामुळे जेवढं होता होईल शेवटी हा रस्सीखेचचा गेम असतो, की कुठलाही कायदा जेव्हा असतो तेव्हा त्यातले स्टेक होल्डर्स असतात. हा प्रत्येक स्टेक होल्डर हा आपल्या बाजूनी कायदा येईल असं हे प्रयत्न करत असतो. त्यामुळे ग्राहक संघटनांनी नेहमी हे करायचं असतं, की ग्राहकांसाठी झालेले कायदे हे जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख कसे होतील हे बघणं आवश्यक आहे. आणि आपण तो प्रयत्न केला आणि मला सांगायला आनंद वाटेल आणि आज अभिमान वाटतो, की रेरा कायदा असो किंवा रेरा कायद्याअंतर्गत केलेले राज्याचे नियम असो, आपण त्याच्यावर एक आपला असा ठसा, ग्राहक पंचायतीचा ठसा उमटवलेला आहे. आणि ह्या इज अ मॅटर ऑफ डेफिनेटली अ प्राईड फॉर ऑल ऑफ अस. नक्कीच. तुम्हाला आता कळलं असेल, की कुठलाही कायदा हा जन्माला येतो, तर त्याच्या पाठी किती लोकांचं त्याच्यामध्ये योगदान असतं. काही वेळेला ते आपल्या बाजूनी म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या अनुषंगाने त्याच्यावरचा विचार करत असते. पण आपली संस्था ही अशी आहे, जी फक्त आणि फक्त ग्राहकांच्या हिताच्या अनुषंगाने आपल्या सूचना देते आणि त्या मान्य होतील ह्याच्यासाठी नुसतं सूचना देऊन थांबत नाही, तर त्याचा पाठपुरावाही करते. आणि पाठपुरावा करताना आपण कुठपर्यंत पोचतो? अगदी थेट संसदीय समितीपर्यंत, थेट गव्हर्नरपर्यंत आणि या सगळ्या लोकांना अ, आपले मुद्दे पटवून देऊन ते आपण मान्य करून घेतो. आता अर्थात काही गोष्टी राहिलेल्या असतीलच, नाही असं नाही. जसं तुम्ही म्हणालात, की ह्या नेगोशिएशन्सच्या गोष्टी आहेत. आपल्याला त्या ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात, तात्पुरत्या का होईना आणि नंतर पुढे आपण तो लढा चालूच ठेवतो. आता काही-काही गोष्टी जशा आहेत रिडेव्हलपमेंट वगैरे, ते आपण सुरूच ठेवलेलं आहे त्याचा हो. पाठपुरावा. तर आज छान आपल्याला सरांनी गोष्ट ही उलगडून सांगितलेली आहे. तर मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल, की कुठलाही कायदा जेव्हा येतो, तर त्याच्या पाठी किती आणि काय-काय श्रम करावे लागतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिशोबाने, आपापल्या सोयींनी किंवा त्यांच्या अनुषंगाने तो कायद्यामध्ये काय तरतुदी असायला हवं, या गोष्टी पुढे नेत असतो. पण आपली मुंबई ग्राहक पंचायत ही एक अशी संस्था आहे, ज्यांनी फक्त आणि फक्त ग्राहकांचाच विचार केलेला आहे. ग्राहकांचं हित जपण्याचं काम दरवेळेला संस्थेने केलेलंच आहे आणि या सगळ्या कामामध्ये देशपांडे सरांचं योगदान खूपच मोलाचं आहे. सरांनी आत्ता सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने त्यांनी अगदी मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली ते परत मुंबई संसदीय समिती काय, किंवा ग्राहक मंत्रालय काय किंवा अजून इतर मंत्रालयांपर्यंत ते जाऊन पोहोचले. तितकंच नाही तर महाराष्ट्रातही जेव्हा नियम आले, तर त्याच्यासाठीही त्यांनी परत आपल्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि गौतम चॅटर्जींबद्दल सुद्धा सर बोलले. त्यांनीही कसं अगदी सिस्टमॅटिकली येस, नो, नॉट ॲप्लिकेबल किंवा विचाराधीन वगैरे आहे. ह्या सगळ्या गमतीदार गोष्टी म्हणजे छान वाटलं सर आम्हाला ऐकून आणि आपल्या प्रेक्षकांना कारण कायदा हा विषय जरा रुक्ष वाटतो, पण तुम्ही इतक्या छान गोष्टीच्या स्वरूपात असं मस्त रंगवून मस्त छान सांगितलं आणि ही कहाणी आम्ही कितीदा जरी तुमच्याकडनं ऐकलेली असली, तरी प्रत्येकदा ती अशी ऐकावीशीच वाटते. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात आणि आपल्याला सगळ्या ह्या गोष्टींचा उलगडा अगदी छान सोप्या पद्धतीने करून दाखवला. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या सोबत येत राहा आणि मंडळी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? आणि आता तुम्हाला एक काम करायचंय. काय काम करायचंय? तुमच्या समस्या काय आहेत ते सांगायचे किंवा तुम्हाला आलेले अनुभव सुद्धा तुम्ही कळवू शकता. त्याच्यावर जर काही आपल्याला कारवाई करायची असेल, तर आपण नक्की करणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या प्रश्नांवर, समस्यांवर, विषयांवरच्या आपल्या गोष्टी अशाच रंगणार आहेत. आज आपण कुठले 2 कायदे बघितले तर मोफा आणि रेरा आणि महाराष्ट्रात जो येऊ घातलेला होता आणि येऊन तो परत लगेचच त्याला जावं लागलं, असा तो कायदा होता. तर या कायद्यांविषयी चर्चा केली. पण जेव्हा रेरा आला तेव्हा आपला ग्राहक संरक्षण कायदा सुद्धा होताच. तर या 2 कायद्यांमध्ये आपल्याला अनेक सवलती दिलेल्या आहेत, अनेक आपले हक्क दिलेले आहेत. अनेक समस्या किंवा तक्रार निवारणीचे प्रयोजन आहेत तिथे. तर एखाद्या घर खरेदीदाराला
रेरामध्ये जायचंय की ग्राहक संरक्षण कायद्यात जायचंय? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह पुढच्या आपल्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. तर तोही कार्यक्रम नक्की बघा आणि तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आम्हाला नक्की सूचित करा. आपल्याला कमेंट्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकतात. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हा विषय असा आहे ना, की आपण नाही बोललो तर कोणीही आपल्याला येऊन सांगणार नाही आहे. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स करून तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि अशाच कार्यक्रमासाठी पुढे आपण परत भेटत राहू. आणि हो, जाता जाता एक सांगते, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा